नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:44 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर मित्रांनो, आज केली वांगीची भाजी, तुम्हाला दाखवतो। तर खूप छान अशी मसाला भरून, तर 3-4 महिने झाले मित्रांनो खाऊशी वाटली होती, तर वांगीच आणत नव्हती। फायनली काल भांडून वांगी आणायला लावले, तर वांगीची भाजी खाऊशी वाटली होती मला किती दिवसाची, तर आज वांगीची भाजी बनवली, तर दाखवतो तुम्हाला मी। तर बघू शकता मित्रांनो, आज वांगीची भाजी बनते, भरलेली वांगीची। तर मस्त मस्त असा रस्सा आहे, तोंडाला पाणी सुटले। फक्त बाजरीची भाकर पाहिजे खायला मस्त, पण बाजरीची नाही, तांदळाच्या भाकरीसोबत पण छान लागते। पण आता गव्हाच्या चपात्या व्हायच्या आहे, अजून बाकी आहे, तर स्वयंपाक बाकी अजून। तर इकडं सकाळी सकाळी एवढे भांडे निघाले की टरबूज खायला, सकाळी रात्री खायचं टरबूज राहिलं होतं, ते आता सकाळी खाल्लं। इकडे भांडे पडले भरपूर, इकडे चालू आहे आवरसावर। शिवम बघतोय मॉन्स्टर कार्टून, तर 2-3 दिवसापासून एकच कार्टून बघतोय मॉन्स्टरचं, सारखं तेच कार्टून बघतोय। काय लावू? मॉन्स्टर ट्रक लावू का दुसरा लावू? पेपा पिक लावू का? इकडे झालंय स्वयंपाकचं काम। तर मित्रांनो, बरेच जण मला म्हणतात एवढं पैसा कशाला खर्च करतो, तर मी पैसा खर्च करत नाही मित्रांनो। तर बघा, काही काही लोकांना कसं शौक राहतो मित्रांनो, कोणाला दारू प्यायचा शौक राहतो, कोणाला गायच्या चुनापुडी खायचा शौक असतो, तसं मला खायचा शौक आहे। मी दारू नाही पीत, गाय छाप नाही खात, मला फक्त खायचं शौक आहे। वडापाव वगैरे नाश्ता वगैरे असं करतो। तर माझे जे दारूला पैसे खर्च होणार आहे, समजा आता तुम्हाला माहिती दारू 90 घ्यायची म्हणलं, दारूची 90-1 रुपये लागते मित्रांनो 90 घ्यायला। रोजची गाय छाप खायची म्हणलं तर रोजची 10 रुपयाची गाय छाप लागते, म्हणजे रोजचा खर्च किती झाला? 100। तर हे 100 रुपये मी माझे जीवनातले वाचवतो मित्रांनो, कारण मला कुठलाही अंमल नाही, कुठलाही शौक नाही, कुठं सुपरखांडाचा शौक नाही। तर प्रत्येक लोक आपण समाजामध्ये बघतो, काही काही मित्र असतात, माणसं असतात, म्हणजे पार्टीला जातात, दारू प्यायला जातात, कुठं पैसे वाया घालवतात, माहिती ना मित्रांनो। तर आपल्या तसला काही शौक नाही, तर त्याच्यामुळे मी ना फक्त माझे खाण्यावर पैसे खर्च करतो, कारण पोटाला खाणं म्हणजे आपल्या जीवाला खाणं म्हणजे चांगलं राहतं। दारू आणि गाय छाप खाऊन काही पैसे वाचतंय का मित्रांनो? ते सगळं व्यर्थ आहे। तर काही लोकांना तसे शौक राहते, ते पैसे तिथं खर्च करतात, ते लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही। पण मी काही वस्तू आणले म्हणते, कोणी म्हणते हॉटेलमधलं जेवण जास्त जेवतो, हेच खातो तेच खातो। तर मित्रांनो, पोटाला खायचं, आपण आपल्या पोटासाठी जगतोय मित्रांनो, आपण स्वतःच्या पोटासाठी काम करतोय, तर स्वतःसाठी खाणं आवश्यक आहे। आपण वायफट पैसे खर्च करत नाही। दारू म्हणजे व्यसनी माणसाचे खूप पैसे खर्च होतात मित्रांनो। तर आपल्याला कुठल्या प्रकारचं व्यसन नाही, ते पैसे मी इकडे यूज करतो, तर असा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी पैसे खर्च करतो। पण एवढे पण नाही खर्च करत, लिमिटमध्येच करतो मित्रांनो, जास्त पैसे खर्च करत नाही। जर खाऊशी वाटलं तर खातो, जास्त काही मागवत नाही। मला जेव्हा ऑफर असते, झोमॅटो स्विगीला ऑफर असते मित्रांनो, 50%, 60%, तर 100 ते 150 रुपयाचंच मी टार्गेट ठेवतो। कधीच मी 200-300च्या वर ऑर्डर करत नाही झोमॅटो स्विगीला। कमीत कमी माझे किती अमाऊंट राहते, 80, 90, 100 याच्या लेवलमध्ये जर मला भेटली कुठली ऑफर, तर मी ऑर्डर करतो आणि खातो। तर असं काही असतं। पण बरेच जणांचा प्रश्न असतो, लय पैसे करतो, लय आयुष करतो, लय भारी करतो। तर मित्रांनो, या कामामध्ये मला काही परवडत नाही, पण मी करतोय काम। कसं आहे, या कामामध्ये ना रोजी चालते आपली। आता हे कामामध्ये पैसे घालून काम करायचं आहे आपल्याला, तर पेट्रोलला जातं 200-250 रुपये, त्याच्यामध्ये निघतं 700-100 रुपये रोज निघतो आपला, 500, 700, 600 ऑर्डर फ्लो असलं तर निघतं मित्रांनो। ऑर्डर फ्लो नसला ना मित्रांनो, 300-400 पण नाही होत दिवसात। पेट्रोलला जाऊन आपले 150-200 रुपयाची कमाई होती। आत्ता थोडा सीझन चालू आहे, आता थोड्या पोरांना सुट्ट्या आहे, IPL वगैरे चालू आहे, त्यामुळे थोडीफार अर्निंग होऊ राहिली। आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, तर उन्हाळ्यात होती थोडीफार अर्निंग, आता जूनपर्यंत अर्निंग होईल, पावसाळा लागल्यावर थोडीशी कमी होईल, स्लो होईल। पावसामध्ये अर्निंग जास्त होते, पावसाळ्यात पैसे जास्त होते। नंतर श्रावण बिवण लागला, एकदा का श्रावण चालू झाला मित्रांनो, तिथून गळतीच आहे। श्रावण ते दिवाळीपर्यंत पैसेच होत नाही मित्रांनो, तेवढे 4-5 महिने एकदम स्लॅग चालते, त्याच्यामध्ये काहीच अर्निंग होत नाही। पण आता बरं आहे, आता थोडंसं चालू आहे अर्निंग। एवढाच महिना आहे आपल्या मागचे, एवढेच दिवस असतात ते छापून घ्यायचे आपण थोडेफार पैसे। पण खर्च पण किती असतो मित्रांनो, एवढा खर्च असतो की यायला, भाडं तोडं, अमकं धमकं, अमक तमक खर्च भरपूर मामूल खर्च असतो। तर तेवढं खर्च भागत आपली जिंदगी खराब होऊन जाते। चालू आहे आपलं काम मस्त आज छानपैकी। मित्रांनो, आज 12 वाजता जायचं रेग्युलर प्रमाणे, काल पण 12 वाजता गेलो होतो, 10 घंटे आपली रेग्युलर ड्युटी चालू आहे।
तर 10 घंट्यामध्ये आपला 600-800 रुपये रोज पडतोय आता सध्याला. छानपैकी आहे. तर आज हे वांगीची भाजी केलेली. आता छानपैकी वांगीची भाजी खातो, नाश्ता करतो, जेवण वगैरे करतो आणि निघतो कामावरती. तर मित्रांनो, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.